नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, घनफळ आणि पृष्ठफळ याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. त्याच्यामध्ये आपण सूत्र कसं तयार झालं, त्याच्यावर आधारित सूत्रावर आधारित उदाहरणं कोणकोणती असतात ती पण सोडवली आणि ही वैशिष्ट्यपूर्ण आणि काठिण्य पातळीची उदाहरणं कशी असतात हे आपण 3ऱ्या भागामधून शिकणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आपले रोज नवनवीन व्हिडिओ अपलोड होत असतात तर तुम्हाला ते नक्की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आपल्या मित्रमैत्रिणीला देखील शेअर करायला विसरू नका. आणि अशा प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं तुम्ही जरूर वापरा. चला तर मग आता इथे उदाहरण काय दिलेलं आहे, 7 मीटर लांब, 4 मीटर रुंद आणि 2.5 मीटर खोल खड्डा केलाय आणि त्या खड्ड्यातून माती बाहेर काढली आणि त्या मातीपासून 35 सेमी लांब, 16 सेमी रुंद आणि 10 सेमी उंच आकाराच्या किती विटा बनतील? आता तुम्ही 5वीला स्कॉलरशिप मध्ये क्षेत्रफळ शिकलेला आहात. तिथे आपण काय करतो, फरशांची संख्या काढण्यासाठी त्या जागेच्या क्षेत्रफळाला त्या फरशीच्या क्षेत्रफळाने भागतो. इथं सुद्धा ज्या आकृतीला लांबी, रुंदी, उंची आहे, खोल म्हणजे उंची. खोल म्हणजे काय उंची? तुम्ही म्हणाल उंची हा शब्द आलाच नाही, तर खोली, जाडी हे उंची अर्थानच वापरायचे शब्द. आणि मग याचं घनफळ काढावं लागतं लांबी, रुंदी, उंची असेल तर. आणि मग त्या खड्ड्यातील मातीच्या घनफळाला विटेचा घनफळाने काय करावं लागेल, भागावं लागेल. किंवा याचं घनफळ याच्या घनफळाबरोबर असणार आहे. बघा मग आता सूत्र लिहा की विटांची संख्या बरोबर विटा असतील किंवा छोटे ठोकळे, घन ठोकळे बनवायचे असतील किंवा साबणं असतील किंवा काय काय असे असू शकतं. विटांची संख्या बरोबर त्या मातीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ, एकाच विटेचे घनफळ. याच्याही पेक्षा तुम्हाला सोपं जाईल, मातीचे घनफळ बरोबर विटेचे घनफळ. दोन्ही सूत्र एकच कशी आहेत तुम्हाला सांगते. आता मातीचं घनफळ, आता अगोदर परिमाण बघून घ्या. हे काय आहे, मीटर, आणि हे काय आहे, सेमी. तुम्ही काय करा, याचं घनफळ काढून मग सेंटीमीटर केलं तर उत्तर चुकणार आहे. म्हणून प्रत्येकाचं सेंटीमीटर मध्ये करायचं. 700 सेमी गुणिले 400 सेमी, हे तुम्हाला माहिती आहे. 7 मीटर बरोबर 700, 4 मीटर बरोबर 400, 2.5 मीटर बरोबर 250. याच्या बरोबर विटेचं क्षेत्रफळ घनफळ 35 गुणिले 10 गुणिले 16 राहिला मध्ये ना, 35 गुणिले 16 गुणिले 10. आता हे बरोबर असतं तेव्हा आपण एकाची किंमत काढताना याने इकडे भागतो त्याने तिकडे भागतो असं करतो. मग आता मातीचे घनफळ इथं लिहा, 700 गुणिले 400 गुणिले 250. हे सगळे गुणिले असतात, ते इकडे आल्यावर काय होतात, भागिले होतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बरोबर दोघांच्या मध्ये चिन्ह असेल तर आपण जी क्रिया करतो तीच इथं करत असतो. मग आता इथं 35 दुने 70, 0 शून्याला 0 गेला आणि मग 16 दुने 32, 8 उरले, 16 85. मग 25 गुणिले 25 625 आणि त्याला गुणिले 20. 0 ठेवून दिला. शॉर्टकट मेथडने पटपट करता आलं पाहिजे. 2 पंचे 10, चला 2 दुने 4 आणि 5 आणि बेसक 12. 12,500 विटा बनतील. किती विटा बनतील? 12,500. मग याच्यामध्ये त्याच पद्धतीनं समजा 12,500 विटा बनतील असं दिलं आणि विटेची उंची किंवा लांबी काही दिलं
तरी सुद्धा एखादी विचारली नाही, फक्त लांबी रुंदी दिली उंची दिलीच नाही, तरी सुद्धा आपणाला याच सूत्रामध्ये किमती घालायच्या आणि मग उत्तर काढता येतो. यावर आधारित असं दुसरं उदाहरण आहे, ते पण आपण लगेच पाहणार आहोत. आता दुसरं उदाहरण बघूया. 15 मीटर 25 सेमी 15 मीटर 25 सेमी आणि 20 डेसिमीटर मापे असणाऱ्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल, असं एक भांड आहे. मग आता इथं आपल्याला पट्टी अगोदर समजून घ्यावी लागेल. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर एवढीच मापं आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपण इथपर्यंत लिहूया. पण सेंटीमीटर पण आहेत, आपण पुन्हा पूर्ण पट्टी लिहूया. किंवा ठीक आहे, काय हरकत नाही, पूर्ण लिहूया. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसी, सेंटी आणि मिली. नेहमी परिमाणाचं रूपांतर करायचं असेल तर पट्टी लिहायची, म्हणजे आपल्याला जास्त ताण पडत नाही रूपांतर करायला. आता त्याच्यामध्ये पाणी किती मावेल एवढं तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले की त्यात आत किती पाणी मावेल, किती बसेल, हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्याचं घनफळ काढावं लागतं. मग आता आपल्याला ह्या भांड्याचं पहिलं घनफळ काढावं लागेल. आता घनफळ काढायचं म्हणजे सगळी मापं कशी पाहिजेत बरं, सारखी असली पाहिजेत की नाही, सगळी मापं आपली सारखी असली पाहिजेत. मग आपल्याला सगळ्यांना आपण सेंटीमीटर मध्ये करूयात. मग 15 मीटर आहेत, त्याचे सेंटीमीटर करण्यासाठी आपल्याला पुढे जायचे, 2 घरं पुढे जायचे. आपण 100 ने गुणलं, 1500 सेमी आलं. किती आलं, 1500 सेमी. 25 सेमी आहेतच तसे, 25 सेमी आहेत. आता डेसिमीटर कुठे आहे बघा बरं, 20 डेसिमीटर, त्याचे सेंटीमीटर. एक घर पुढे जायचं म्हणजे आपण 10 ने गुणलं, पुढे जाताना 10 ने गुणायचं, मागे जाताना एक घर पुढे गेलं तर 10 ने गुणायचं आणि एक घर मागे गेलं तर 10 ने भागायचं. मग त्याचे आले 200 सेंटीमीटर. मग आता लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची अशी ती भांड्याचं माप आहे. त्यांनी लांबी काय, रुंदी काय, उंची काय दिलेली नाहीये. आणि मग त्याचं घनफळ आपल्याला काढलं. घनफळ काढल्यानंतर उत्तर किती येईल, उत्तर बघा काय येईल. आता आपले हे 2 शून्य हे 2 शून्य 4 शून्य ठेवून द्यायची. मग राहिला संख्या काय, 15, 25 आणि 2. आता हे गुणाकार झाला 25 दुने 50, त्याला ह्या गुणिले 15 ने गुणायचं. मग गुणाकार किती आला, 15 शून्य शून्य आणि 15 पाची 75. हे काय आलं, घनफळ काढलेलं आहे आणि त्याचं एकक राहणार आहे घन सेमी. त्याचं एकक काय राहणार आहे, घन सेमी. आता आपल्याला त्याचं घन मीटर मध्ये रूपांतर करायचं. तर तुम्ही लगेच सेमीचे मीटर करताना तुम्ही काय करता, 100 ने भागता. कारण सेमीचे मीटर करताना 100 ने मागे येतो 2 घरं, म्हणून आपण काय करतो, 100 ने भागतो. पण मग इथं घन सेमी आहे म्हणजे इथं 100 ने भागून चालेल का, नाही, ते घन आहे. घन म्हणजे 3 वेळा. म्हणजे तुम्हाला घन सेमीचे घन मीटर करताना तुम्हाला 3 वेळा 100 ने भागावं लागेल. म्हणजे एकावर 6 शून्य द्यावे लागतील. आणि एकावर 6 शून्य देता तेव्हा ती संख्या काय असते, 10 लक्ष. 10 लक्ष म्हणजे हे लक्षात राहील, 1 मीटर बरोबर 100 सेमी की नाही. मग घन म्हणल्यावर 3 वेळा गुणाकार करतो की नाही. म्हणून घन सेमीचे करताना 100 गुणिले 100 गुणिले 100 ने भागायचं. भागून टाका, काटाकाटी करा. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला आणि उत्तर आलं 75/10 म्हणजेच 7.5 घन मीटर पाणी मावेल. पण परत प्रश्नाचा शेवट वाचा, तिथं विचारलेलं आहे किती लिटर पाणी मावेल. मग आता आपल्याला घन मीटरचे पुन्हा लिटर मध्ये रूपांतर करावं लागेल. मग आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत
त्यासाठी व्हिडिओ पहिला पाहून घ्या. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. मग 7.5 घनमीटर बरोबर किती लिटर. आणि मग आता आपण तिरपा गुणाकार करतो बरोबरचं चिन्ह असल्यावर 7.5 गुणिले 1000. मग नेहमीप्रमाणे गुणाकार करून 0 ठेवले. एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं. दशांश चिन्ह द्यायला विसरू नका. 7500 लिटर पाणी मावेल. बघा किती सुंदर पद्धतीने आपण उदाहरण सोडवलं. पहिल्यांदा एककाकडे पाहिलं तर मग एकक सारखी करून घेतली. मग त्याचं घनफळ आलं घन सेंटीमीटर मध्ये. त्याचं घनमीटर केलं. मग घन म्हणजे 3 वेळा गुणाकार असतो. आणि मग 100 3 वेळा घेऊन त्याला भागलं. मग त्याचं घनमीटर मध्ये रूपांतर झालं. आणि मग घनमीटर 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. आणि 7.5 घनमीटर म्हणजे किती लिटर. अशा पद्धतीने उदाहरण सोडवलेलं आहे. आता अजून एक प्रकारचं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. तिसरं उदाहरण आपण समजावून घेऊया की एका घनाचं पृष्ठफळ 1014 चौरस सेमी आहे. आता तुम्ही पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहात की घनाला पृष्ठे किती असतात. घनाला पृष्ठे किती असतात. 6 पृष्ठे असतात. प्रत्येक वेळेस प्रश्न विचारायचा पृष्ठफळ म्हणजे पृष्ठांची क्षेत्रफळ. मग एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काय आहे. बाजूचा वर्ग. कारण त्याची पृष्ठ कशी असतात चौरसाकृती असतात. एका पृष्ठाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. 6 पृष्ठांची क्षेत्रफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग. पृष्ठफळ दिलं असेल पृष्ठफळाचं सूत्र वापरा. घनफळ दिलं असेल घनफळाचं सूत्र वापरा. नफा दिला असेल नफ्याचं सूत्र वापरा. दुसरी सूत्र वापरायची नाही. त्याच्यात किमती घालायच्या. मग आता पृष्ठफळ दिलेलं आहे. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग 6 गुणिले आपल्याला बाजू माहिती नाही. आणि पृष्ठफळ दिलेलं आहे 1014 चौरस सेमी. हे 6 गुणिले इकडे आल्यावर ते भागिले होतील. मग इकडचे जातील. 6 एके 6 4 उरले. 6 6 6 7 36 उरले किती 5. 6 9 54 169 बरोबर बाजूचा वर्ग. मग कोणत्या दोन समान संख्यांचा गुणाकार आहे 169. तर आपला वर्ग पाठ असेल तर 13 गुणिले 13 म्हणजे बाजू किती आली 13. बाजू किती आली 13 सेमी. आपल्याला बाजू विचारली आहे का नाही. तर त्याचं घनफळ विचारलेलं आहे. मग घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि याच्या लांबी रुंदी उंची समान असतात म्हणून आपण काय करतो बाजूचा घन करतो. मग 13 गुणिले 13 169 आणि 169 गुणिले 13 गुणाकार करा तो 169 गुणिले 13. 13 9 17 दर्शे 11 13 78 आणि 11 किती होतात 89 हातच्याले 8 13 एके 13 8 21 2197 घन सेमी. 2197 घन सेमी. आणि 13चा घन काय आला 13चा घन 2197. कसं सोडवलं बघा. घडाला 6 पृष्ठ असतात. सगळी समान आकाराची असतात. सगळी चौरस आकृती असतात. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग 6 चौरसांचं क्षेत्रफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे पृष्ठफळाचं सूत्र वापरलं. पृष्ठफळाच्या त्याच्यामध्ये किमती घातल्या आणि मग बाजू आली 13 आणि घनफळाचं सूत्र बाजूचा घन. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. आणि अशा प्रकारची उदाहरणं जी आहेत ती आपल्याला कशामध्ये दिलेली आहेत
खाली ऑनलाईन टेस्टमध्ये दिलेली आहे ती जरूर सोडवायची आहेत. त्यासाठी एक सेपरेट वही करा, त्यामध्ये ती उदाहरणं सोडवा. नुसते गोल रंगवू नका. आणि अधिकच्या सरावासाठी आणि याच्यातून तुम्ही जे बेसिक शिकलेला आहात त्याच्यावर आधारित वेगवेगळी उदाहरणं कशी असतात ती सुद्धा तुम्हाला आपल्या पुस्तकातून सोडवता येतील. कारण पेपरमध्ये आपण बेसिक शिकतो, पण त्याच्यावर आधारित उदाहरणं, काठिण्य पातळीची उदाहरणं परीक्षेत विचारली जातात आणि त्याच्या सरावासाठी पुस्तक किंवा प्रश्नपत्रिका सोडवणं फार महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी आपली प्रकाशनाची पुस्तकं जरूर वापरा. धन्यवाद.